इंडियन एअरफोर्स भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन एअरफोर्स मध्ये भारतीय हवाई दलात जे भरती निघालेली आहे 12वी पास साठी यामध्ये शिक्षण लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। इंडियन एअरफोर्स भरतीचे जे फॉर्म आहे हे 7 जानेवारी पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। या भरतीमध्ये काय काय अटी शर्ती आहेत, त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, लेखी परीक्षेसाठी किती टाइम भेटणार आहे, लेखी परीक्षा कुठे असणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दल या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। इंडियन एअरफोर्स या भरतीची सर्वात अगोदर तुम्ही जाहिरात पाहून घ्या। बघू शकता तुम्ही, भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स इन्व्हाइट ऑनलाइन ॲप्लिकेशन फ्रॉम अनमॅरिड इंडियन मेल अँड फिमेल कॅन्डिडेट फॉर सिलेक्शन टेस्ट 4। तर बघू शकता मित्रांनो, हे संपूर्ण जे जाहिरात आहे इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दल या भरतीची, ठीक आहे। बघू शकता तुम्ही, तर संपूर्ण जाहिरात आहे हे जाहिरात जे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे। बघू शकता तुम्ही, पगार तुम्हाला कशा प्रकारे भेटणार आहे। पहिल्या वर्षी पगार तुम्हाला 30,000 झालं, दुसऱ्या वर्षी पगार तुम्हाला 33,000, तिसऱ्या वर्षी पगार 36,000, चौथ्या वर्षी पगार 40,000। त्यामधले सुद्धा काही कार्तोस फंडमध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहे। तर याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पूर्ण बघून घ्या, कारण की पूर्ण जाहिरात जे हे बघू शकता तुम्ही, इंडियन एअरफोर्स या भरतीची ही जाहिरात आली आहे। तर बघू शकता, तर ही भरती निघालेली आहे इंडियन एअरफोर्सची, तर तुम्ही फॉर्म भरू शकता। तर 7 तारखेपासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख या भरतीमध्ये 27 जानेवारी 2025 ही ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर पहा, इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दल मध्ये भरती चालू आहे। 7 जानेवारी पासून फॉर्म चालू झाले, शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे, ठीक आहे। तर या भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर 2500 प्लस जागा आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये जे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। वयोमर्यादा जर विचार केला इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला, तुम्ही कोणती कॅटेगरी असेल, SC ST OBC WSNT विजो ओपन SBC SCBC 550 रुपये फी ठेवण्यात आल्या सर्व कॅटेगरीच्या, मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा, ठीक आहे। आणि वयोमर्यादा सुद्धा 17.5 ते 21 पर्यंत आहे, कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC WSNT विजो ओपन SBC SCBC, ठीक आहे। तर यामध्ये जे शिक्षण 12वी पास लागते आणि 12वी मध्ये सुद्धा काही अटी यामध्ये ठेवण्यात आल्या आहे। तर 12वी मध्ये पहा, यामध्ये जे X ग्रुप आहे आणि Y ग्रुप आहे, ठीक आहे। आता X ग्रुप साठी शैक्षणिक पात्रता वेगळी लागते, Y ग्रुप साठी वेगळी लागते। X ग्रुप साठी सायन्स पाहिजे आणि Y ग्रुप साठी सायन्स नसलं तरी फॉर्म भरता येते। तर हे आहे, तर पहा X ग्रुप साठी जे X ग्रुप मध्ये आपल्या 12वी मध्ये काय पाहिजे, आपला सायन्स विषय असला पाहिजे। त्याचबरोबर जे सायन्स मध्ये पाहिजे आपण 12वी, त्याचबरोबर जे मॅथ फिजिक्स इंग्रजी ह्या विषयामध्ये 50% वर्थ असले पाहिजे, तेव्हाच आपल्याला X ग्रुप मध्ये फॉर्म भरता येते। पण Y ग्रुप मध्ये जर पाहिलं तर Y ग्रुप मध्ये अशी काही अट नाही आहे। Y ग्रुप मध्ये तुम्ही 12वी मध्ये तुम्हाला इंग्रजी तुमचं 8 जरी असेल 12वी मध्ये आणि तुम्ही इंग्रजीमध्ये 50% असेल तर तुम्हाला जे Y ग्रुप मध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर एवढे यामध्ये शिक्षण लागते। त्यानंतर जे आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे CBT, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये असणार आहे फिजिकल ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दल या भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर X ग्रुपचा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे, पेपर कसा असणार आहे, तर पहा X ग्रुप मध्ये जे आहे 70 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न, मॅथचे 25, फिजिक्सचे 25 असा 70 मार्काचा पेपर असणार आहे आणि 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, म्हणजे एका घंट्याचा। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर जे Y ग्रुपचा जो पेपर असणार आहे, Y ग्रुपचा पेपर फक्त 50 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न, असे 50 मार्काचा पेपर असणार आहे आणि 45 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। अशा प्रकारे
प्रकारे इंडियन एअरफोर्स या भरतीचा वाय ग्रुपचा पेपर असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे या फिजिकल ग्राउंड मैदानी चाचणी. ठीक आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची लागते 152.5 सेंटीमीटर उंची, पुरुष उमेदवारांसाठी छाती लागते 77.5 सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आणि 7 मिनिटाच्या अंतर तुम्हाला मारावं लागणार आहे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 7 मिनिटाच्या अंतर मारणार आहे तर ते रनिंग पास असणार आहे 1600 मीटर. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला 10 पुशअप या ठिकाणी मारावं लागणार आहे, सिटअप तुम्हाला 10 मारावं लागणार आहे, स्क्वॉट तुम्हाला या ठिकाणी 20 मारावं लागणार आहे. अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांचा जर आपण ग्राउंड पाहिला, महिला उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते, रनिंग 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी 8 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. ज्या पण महिला उमेदवार 8 मिनिटाच्या अंतर 1600 मीटर रनिंग मारणार आहे तर त्या रनिंग पास त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 10 तुम्हाला जे या ठिकाणी सिटअप मारावे लागणार आहे 10 महिला उमेदवारांना आणि स्क्वॉट मारावं लागणार आहे महिला उमेदवारांना 15. तर असे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ग्राउंड आहे. स्क्वॉट झालं, सिटअप झालं, पुशअप झालं, खूप इजी आहे. ठीक आहे. स्क्वॉट आणि सिटअप जे एकदम इजी आहे, म्हणजे ते आपल्याला झोपायला लावते आणि ते जे आपल्याला मारावं लागतं उठक बैठक. ठीक आहे. तर एकदम इजी आहे ते आलं. ठीक आहे. त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण सिलेक्शन अशा प्रकारे जे तुमचं इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर जे पण विद्यार्थी या भरतीला सिरियसली असाल तर तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे. आणि इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार किती भेटणार आहे, तर इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दल ही जी भरती निघाली आहे तर ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर अंतर्गत येते. तर पहा पहिल्या वर्षी जो तुम्हाला पगार भेटणार आहे इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये पहिल्या वर्षी तुम्हाला 30,000 रुपये पगार भेटणार आहे. ठीक आहे. आणि हातामध्ये तुमच्या 21,000 रुपये तुमच्या हातात भेटणार आहे आणि 9,000 रुपये तुमचे जे 30% अग्निवीर कार्पास फंड मध्ये जमा केले जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला पगार भेटणार आहे 33,000 रुपये तुम्हाला दुसऱ्या वर्षी पगार भेटणार आहे आणि त्यातले जे विद्यार्थी मित्रांनो 23,100 रुपये आपल्या हातात भेटणार आहे आणि 9,900 रुपये आपले कार्पास फंड मध्ये जमा केले जाणार आहे. आणि तिसऱ्या वर्षी जर आपण पाहिलं तिसऱ्या वर्षी आपल्याला 36,500 रुपये पगार भेटणार आहे. त्याच्यातले 25,580 रुपये आपल्या हातामध्ये भेटणार आहे. त्याच्यामधले 10,950 रुपये आपले कार्पास फंड मध्ये जमा केले जाणार आहे. त्याचबरोबर चौथ्या वर्षी जर आपण पाहिलं चौथ्या वर्षी 40,000 रुपये पगार भेटणार आहे आपल्याला आणि 28,000 रुपये आपल्या हातामध्ये भेटणार आहे. त्याचबरोबर 12,000 रुपये आपल्या कार्पस फंड मध्ये जमा केले जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पगार भेटणार आहे 4 वर्षामध्ये आणि यामध्ये जे 30% अग्निवीर कार्पस फंडचे जे म्हणजे 30% व्याजासह सरकार तुम्हाला देणार आहे. म्हणजे जे तुमचे कार्पस फंड मध्ये जे पैसे जमा होणार आहे तर 5.2 लाख रुपये होणार, म्हणजे 5 लाख रुपये जमा होणार आहे आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो 5 लाखाचे जवळपास त्याचा व्याज दर काढून तुम्हाला किती रुपये भेटणार आहे 11,71,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. तर एवढे तुम्हाला पैसे या ठिकाणी भेटणार आहे सगळ्यात शेवटी. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दल या भरतीमध्ये. तर पहा 12वी पास साठी ही भरती निघालेली आहे आणि तुमचा जो पेपर आहे इंडियन एअरफोर्स या भरतीचा तर हा जो पेपर असणार आहे 22 मार्चला तुमचा पेपर असणार आहे. मार्च महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे इंडियन एअरफोर्स भरतीचा. तर आतापासून जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर तयारी चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे. आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो चांगले पुस्तक घेऊन घ्या, ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे अभ्यास चालू द्या, आतापासून तयारी चालू ठेवा. ठीक आहे. आणि आतापासून सोशल मीडिया